प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वामध्ये बोरिवली मागेठाणेमधून 100हून अधिक बसेस कोकणवासियांसाठी सोडण्यात आल्या। कोकणामध्ये जाण्यासाठी कोणताही त्रास न होता प्रत्येक जिल्ह्यासाठी एक बस सोडण्यात आली आहे, ज्यात प्रवाशांना गणपती पूजाचं सामान, साहित्य, जेवण, नाश्त्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे। आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वेंच्या नेतृत्वात बस कोकणासाठी रवाना झाल्या आहेत। माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद आहेत आणि कोकणवासियांसाठी खूप मोठं गिफ्ट त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। आपण बघत असाल हजारोच्या संख्येने नागरिक आपले जे गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। कोकणात जाण्यासाठी सगळे आतुर आहेत गणपतीच्या आगमनासाठी आणि ते काम आमच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला करून दिलं, त्याच्यासाठी त्यांचं मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमदार प्रकाश सुर्वेंनी जाणाऱ्या सर्व कोकणवासियांसाठी आपण त्यांना नाश्ता, चहा, सर्व प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। एकूण किती बस सोडण्यात आलेल्या आहे आणि किती प्रवासी जे चाकरमानी तुमच्या गावात जाणार आहेत? 100 ते 150 बसेस आपण कोकणात सोडलेल्या आहोत। ते अगदी कोकण जे सुरुवात होतं ठाण्याच्या पुढे पनवेल पासून ते अगदी मालवण पर्यंत आपण ह्या बसेस सोडलेल्या आहेत। बरं वाटलं, बगर चालू आम्ही, बरं वाटलं, नाश्ता पाणी सर्व काय होतं, चहा पाणी बिस्किट सर्व भेटलं, बस पण टायमात आली, बरं वाटलं। त्यांचा आम्ही तर नेहमीच बघतो, आमची तर शाखा आहे, चांगलं काम आहे। आम्हाला खूप चांगलं वाटतंय की मोफत सेवा चालू केली नाही बसची, की त्यामुळे आम्ही लवकर गावाला जाऊ शकतो, मोफत जाऊ शकतो, बसून जाऊ शकतो, नीट उभ्याने जायला होत नाही आणि तिकीट चांगली भेटते, आम्हाला चांगलं वाटतं जायला।